आज हम एक्सप्लोर करने वाले हैं नासिक में बसा एक ऑफबीट फोर्ट, जो फोर्ट का नाम है गड़गड़ा फोर्ट। ये फोर्ट का नाम मे बी आपने पहली बार सुना होगा, बट ये फोर्ट के टॉप तक जाने के लिए आपको लगता है असली साहस और जिगर। नमस्कार पब्लिक, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे। तर आम्ही आज चाललो आहे गडगडा फोर्टला। तर गडगडा फोर्टला चाललो आहे। मागच्या वेळचेच भाई आहेत सगळे, हे भुवन भाऊ, हे भाई, हे ओ पाटील साहेब, आणि यो आपला वेद्या पानचट। तर खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये। तर ब्लॉग कंटिन्यू करा, पूर्ण बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राइब करा। कोणता हे कुठला टोल नाका रे? गोटी टोल नाका। फायनली आता आम्ही इथे मंदिराकडे पोचलोय। आता इथून उद्या सकाळी उठून वर जायचं आहे। तर आता इकडं आम्ही जेवण वगैरे बनवून मस्त जेवणार वगैरे आणि मग झोपणार। तुम्ही बघत राहा, पुढं मजा येईल। पनीर पुलाव बनायला चाललाय। सह्याद्रीतला पुलाव पुलाव पुलाव। हा, आपला पुलाव रेडी झालेला आहे। भाई तुला काय वाटतं, कसा लागल? भाईने टेस्ट पण केला, कसा आहे? चांगला आहे, कडक का? एकदम बढिया। बसलोय मित्रांच्या जाते, आपण जेवण बनवतोय। आपला काय बनवलं, बेत काय होता आपला आज? पुलाव, पनीर पनीर पुलाव मित्रांनो। पुलाव पण आहे, ट्रेकिंगला जाऊन पनीर पुलाव बनवतोय भावा। हा बघा, आमचा कालू, आमचा वेदू काळू, हा आहे चायनीज वाला। चायनीज वाला विषय हा काय करतो माहितीये का, आधी पहिला सगळा उलटा करून टाकतो, तेल थोडासा टाकतो आणि तेलाच्या नावाने बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, बघा यांनी तेलाच्या नावाने काय केलं बघा। बघा तेलाचा अख्खा सत्यानाश केलाय यांनी। आपले बांबू तोड। 2 hours later. The next day.
सुप्रभात मंडळी, गुड मॉर्निंग. आता आम्ही फ्रेश वगैरे झालो, मस्त फ्रेश वगैरे होऊन आता निघालो वरती जायला. खूप मजा येणार आहे, खूप रिस्की पण आहे, पण आता काय होतो बघूया. इथून थोडासा वर येऊन 5 मिनिटाच्या अंतरावर इथे देवीचं मंदिर भेटलं आपल्याला. आपण मंदिराच्या टोकावर आलेलो आहे. या रे पटापट, काढतोय ये फास्ट फास्ट फास्ट. हा मंदिर आहे टोकाजवळचा, देवीचं मंदिर. आता आपल्याला इकडनं बाहेर निघायचं, इकडनं बाहेर निघून मग परत वरती चढायचं. इकडनं बाहेर निघून तर इकडे चढायचं. पॅच बघू शकता तुम्ही कसे आहेत. वेदांत आराम. आता तर कसं बसत चढलोय. तुम्ही पण एकदा इथं येऊन एक्सपिरियन्स घ्या फक्त, खूप डेंजरस आहे. लोक येतात तोपर्यंत तुम्हाला मी पुढचा व्ह्यू दाखवतो. भाई कसा होता तुमचा एक्सपिरियन्स इकडचा? सगळं होता भाई. तुझा भाई? एकदम मस्त. मजा आली का? मग कसं वाटलं तुम्हाला? पहिला ट्रेक आहे का तुमचा? नाही म्हणजे आम्ही हरिहर वगैरेच केलं होतं आधी, पण हे शिड्या वगैरे आम्ही रील्स वर पाहिले होते. तगडं दिसलं, मग आलो होतं इथे त्यासाठी ट्राय करायला. मला कारण की मला एवढी हाईटची भीती नाहीये, तर मला एवढं चढायला नाही झालं काही वाटलं. कारण की पुलअप वगैरेचे आहे प्रॅक्टिस, तर त्या हिशोबाने. तुम्ही फुटबॉल प्लेअर आहेत ना, मग तुम्हाला काय एवढं वाटणार नाही. आपल्याला पहिली पाण्याची टाकी भेटलेली इकडे. इकडे पण 4 टाक्या भेटलेल्या आहेत पाण्याच्या. 1 2 3 4. इकडे पण पाण्याच्या टाक्या भेटल्यात. किती पाण्याच्या टाक्या इकडे? तो आता तिथे किती बघितल्या? आता तिकडे 4 आणि स्टार्टिंगला किती होत्या? 1. स्टार्टिंगला 1 आणि ते 4, 5 आणि 4. मित्रांनो आता इथे 3 आणि 4 पाण्याच्या टाक्या आहेत. या गडाचा इतिहास काहीच नाही, अजून कोणाला माहिती नाही या गडाचा इतिहास काय. पण जर तसं बघायला गेलं ना, इथे 4 पाण्याच्या टाका खोदलेल्या आहेत. तो विचार करा का याचा किती दगड बाहेर काढला गेला असेल आणि या किती तटबंदी बांधली गेली असेल. गडाचा इतिहास आहे, पण तो अजूनही लपलेला. अजून कोणी त्याचा गडाचा इतिहास कोणी शोधलेला नाही आणि तो कोणाला भेटलेला पण नाहीये. फक्त मंदिर एवढं माहिती आहे, पण टाका बघून असं वाटतंय का गड खूप मोठा होता पहिला. कारण की समोर दिसतोय, समोर आपल्याला दिसतोय अंजनेरी पर्वत दिसतोय. आणि इकडे येत पण नाही लोक जास्त, खूप कमी लोक येत असतात इकडे या गडावर. कारण की खूप रिस्की पण आहे गड हा.
आणि तेवढीच मजा पण आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे, बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती उंदीर मामा की जय. उंदीर मामी की जय. चला मामीला राग नको. चला तर आपण आता एकदम टोक्यावर पोहोचलोय. तर ड्रोन शॉट वगैरे बघा आणि मग अजून पुढे काय होतोय ते बघत राहा. ब्लॉग कंटिन्यू करा. अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात रे. सौराजाचा सुरव्या उगवला हे तत्काळी रात रे. वाऱ्याच्या येगानी घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा देवर. आज आहे 26 जानेवारी. 26 जानेवारीच्या दिवशी आम्ही आलो. कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे. आम्हाला दुसरी पायवाट भेटली नाही तर आम्हाला आता इकडनंच जायचंय परत. तर मी जी तुम्हाला तिकडनं पिंड जी दाखवलेली आता आम्ही तिकडे चाललोय.